अलीकडच्या काळात मुलांसोबत हरवत चाललेला संवाद आणि त्यामधून अनेक घटना, धक्कादायक प्रकार ऐकायला मिळत आहेत. अशीच एक भयंकर घटना लखनौमध्ये समोर आली आहे. लखनौमध्ये कृष्णानगरमध्ये एका 15 वर्षाच्या मुलाने आपल्या आईला झोपेच्या गोळ्या दिल्या. खळबळजनक प्रकार घडला. आईला झोपेच्या गोळ्या देऊन ही मुलगी बॉयफ्रेंडला भेटायला जायची. तब्बल 3 महिने हा प्रकार सुरू होता. आईची तब्येत बिघडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार लखनौमधील कृष्णानगरमध्ये अशी घटना समोर आली आहे की जी ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल. एका 15 वर्षाच्या मुलीने तिच्या आईला 3 महिने झोपेच्या गोळ्या दिल्या. उघडकीस आले आहे. आई झोपल्यानंतर ही मुलगी बॉयफ्रेंडसोबत बोलत बसायची, त्याला भेटायला जायची. आईची तब्येत बिघडू लागल्यावर आणि वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे उघडकीस आले तेव्हा हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस तपासात झोपेच्या गोळ्यांसोबत मुलीकडून विषाची एक कुपी देखील जप्त करण्यात आली होती. ती तिच्या प्रियकराने तिला दिली होती. मुलीने कबूल केली की तिने तिच्या आईला मारण्याचा कट रचला होता, परंतु नंतर तिने हे पाऊल उचलले नाही आणि फक्त झोपेच्या गोळ्या देत राहिली. हे ऐकून कुटुंब आणि पोलीस हादरून गेले. या घटनेनंतर मुलीला ठेवण्यात आले आणि तिला एका आश्रमगृहात ठेवण्यात आले. दरम्यान किशोरवयीन मुली आणि पालकांमधील नातेसंबंधात नंतर वाढत आहे. किशोरवयीन मुलेही अशा वयाच्या आहेत जिथे मुले त्यांचे स्वातंत्र्य इच्छित आणि भावनिकदृष्ट्या कमकुवत असतात. या वयात ते सहजपणे चुकीच्या संगतीच्या किंवा सोशल मीडियाच्या प्रभावाखाली येऊ शकतात. लखनौच्या या घटनेने मुलीने तिच्या प्रियकराशी असलेले नाते आणि त्याच्या चुकीच्या असलेले सल्ला इतके मोठे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केले. पालकांनी त्यांच्या मुलीशी मोकळेपणाने बोलले.